हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या बुधवार 26 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता, एक नंबर होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये आधी तर राजा आणि पाण्याने या महेशला धडा शिकवला. त्याच्या पोटात खोटा चाकू खुपसला, पण त्याला खरी अक्कल दिली. आणि मग त्यानंतर अवनीने चक्क पाण्या राजा या दोघांचं औक्षण केलं, ब्लास्ट करून त्यांचं स्वागत केलं आणि तुम्ही खरंच चांगलं काम केलंय असं त्यांना सांगितलं. परंतु तुम्ही माझ्या भावाला घाबरवलं असं म्हणून अवनीने चक्क राजाला खोटा साप दाखवून त्याला चांगलंच घाबरवलं सुद्धा. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अवनीने पुन्हा एकदा धोंडी अण्णासाठी कडूशार विषासारखा काढा बनवलेला असतो आणि ती अण्णांना म्हणते, अण्णा काढा प्या. धन्यासुद्धा गुपचूप उभा असतो. अण्णांना तर काढा प्यायचा नसतो, परंतु अवनी त्यांना दटावते, धमकावते, डोळे दाखवते आणि मग अण्णा घाबरून कसा बसा काढा घेतात. पण पिण्याची इच्छा नसते. अवनी म्हणते, अण्णा प्या लवकर. अण्णा नाईलाजाने काढा पितात. पहिला घोट पिताच आता काय करू, थुकू की काय असं त्यांना झालेलं असतं. पण अवनीच्या भीतीने ते काहीच करत नाही, काढा पिऊन टाकतात. आणि त्याच वेळेस त्यांना जोर जोरात रडण्याचा आवाज येतो. अवनी, धोंडी अण्णा, धन्या सगळे बाहेर पाहतात तर पायली आणि नमी घरी येतात आणि पायल जोर जोरात रडत असते, हंबरडा फोडत असते. अवनी जवळ येते आणि म्हणते, जाऊबाई आता माझा पानू आयुष्यभर जेलमध्ये जाणार, आयुष्यभर जेलमध्ये खडी फोडणार. हे ऐकून घरातील सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो. यशोदा, धन्या कोणाला काहीच कळत नाही की पायल असं का बोलतीये. मग पायल धोंडी अण्णाजवळ येते आणि म्हणते, सासरी बुवा हे काय झालं, माझा पानू जेलमध्ये जाणार, खडी फोडणार. अण्णालाही काही कळत नाही. मग पाहिली ही नमीकडे जाते, नमीजवळ जाऊन रडू लागते. मग घरातील सगळे विचारतात, अरे पण झालंय काय, पायल तू का रडतीयेस. नमी यशाजवळ येते आणि म्हणते, अरे यशा तुला काय सांगू, लय वाईट घडणारे काहीतरी, पाण्या लय वाईट करणारे काहीतरी, आता काही करण्यासारखं नाही आहे, खूप वाईट घडणार आहे. यशाला विचारतो, पण झालंय तरी काय. आणि मग पाहिली पुन्हा एकदा ढसाढसा रडू लागते. तिच्या रडण्याचा आवाज एवढा मोठा असतो ना, फक्त रडतच राहते, काही बोलतच नाही. यशोदा म्हणतो, अरे हात जोडतो तुमच्यासमोर, पण सांगा काय झालंय, पायल का रडतेस तू, सांग लवकर. पण पायल काही सांगत नाही, फक्त रडत असते. अवनी सुद्धा डोक्याला हात लावते. अण्णांना सुद्धा कळत नाही नेमकं काय झालंय. अवनी म्हणते, पायल प्लीज शांत हो आणि काय झालंय ते सांग. आणि ती पायलला शांत करण्याचा प्रयत्न करते, पण पायल काही गप्प बसत नाही, फक्त रडत रडत आणि रडतच असते. आणि तिचा आवाज एवढा मोठा असतो ना की मग अण्णा सुद्धा चिडतात, जोरात उठतात आणि ओरडतात, ए गप. पायल गप्प बसते आणि अण्णा म्हणतात, अगं बाई सांग ना काय झालंय. पण त्यामुळे अण्णाच्या पोटात खूप दुखतं. अवनी, यशोदा अण्णांना खाली बसायला सांगतात आणि पायलला म्हणतात, ए बाई रडू नकोस, काय झालंय ना ते सांग लवकर. आणि पायल सांगते, खूप वाईट झालंय, खूप वाईट झालंय, बदला घेणारे माझा पानू आता आयुष्यभर जेलमध्ये खडी फोडणारे. पानू असं काय करणार आहे की जो आयुष्यभर जेलमध्ये खडी फोडेल, हाच प्रश्न या सगळ्यांना पडतो. आणि लगेच नमी सांगते, पानू खूप चुकीचं करणार आहे, त्यामुळे ती एवढी रडतीये. पायल अवनीजवळ जाते आणि म्हणते, जाऊबाई फक्त माझे हे नाही तर तुमचे हे सुद्धा जेलमध्ये जाणार आहे, ते सुद्धा बदला घेणार आहे. अवनी विचारते, माझे हे म्हणजे. नमी सांगते, राजाबद्दल बोलतीये ती. राजा आणि पाण्या हे दोघे जेलमध्ये जाऊन खडी फोडणारे, असं नेमकं काय करणारे, हाच प्रश्न या सगळ्यांना पडतो. धोंडे अण्णा, यशोदा, अवनीला काही कळतच नाही आणि पायल पुन्हा एकदा ढसाढसा रडू लागते. यशोदा विचारतो, अरे नेमकं झालंय काय. पण पायल फक्त रडतच असते. अवनी म्हणते, नमिता तू सांग काय झालंय. आणि मग नमी सांगते, यशा, अवनी, धोंडे अण्णा काय झाले काय सांगू, राजा आणि पाण्या दोघे बदला घ्यायला गेले आहेत. हे ऐकून या सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. मग पायल अवनीजवळ येते आणि इशारा करून सांगते, सॉरी जाऊबाई, तुमचा तो भाऊ आहे ना. आणि मग इशारा करते की त्याने अण्णांना खुपसलं, त्याचाच बदला घ्यायला गेले आहेत. हे ऐकून या सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. अण्णा तर जागेवर उठूनच लगेच जाऊ लागतात. थांब, त्यांना चांगलं बदलूनच काढतो. पण अवनी आणि सगळेजण अण्णांना थांबवतात.
यशोदा म्हणतो, अण्णा या अवस्थेत कोठे चालत चालत जाणार आहात, थांबा थोड्या वेळ, आपण त्यांना कॉल करूया. मग धन्या कॉल करतो, परंतु राजा फोन उचलत नाही. अवनी म्हणते, थांबा मी कॉल करते. पायलचं रडणं सुरूच असतं, बाबाजी बाबाजी. पायल ही रडत असते आणि अवनी कॉल करते, परंतु राजा काही फोन उचलत नाही. अवनीला खूप टेन्शन येतं. घरातील सगळे टेन्शनमध्ये येतात की राजा आणि पाण्या हे काय करताय. पायल रडत असते. यशोदा, धन्या, अवनी, नमी, धोंडियांना सगळ्यांना खूप टेन्शन आलेलं असतं. आणि तेवढ्यात अवनी राजाला व्हिडिओ कॉल करते आणि त्याच वेळेस राजा आणि पाण्या हे दोघे महेशला पकडून या बांधकामाच्या साईटवर घेऊन येतात. आणि राजाचा फोन वाजत असतो. राजा पाण्याला सांगतो, पाण्या फोन उचल. पाण्या हा फोन घेतो तर अवनीचा फोन असतो आणि व्हिडिओ कॉल असतो, तर तो कॉल उचलतो आणि राजा आणि महेशला दाखवतो. राजाने चक्क महेशला किडनॅप केलंय हे पाहून अवनी आणि सगळ्यांना जबर धक्का बसतो. अवनी विचारते, राजा हे काय करतोयस तू? तर धोंडियांना म्हणतो, ए पाण्या, राजा मी त्याला माफ केलंय, उगाच दुश्मनी वाढू नका. तर पाण्या चिडून म्हणतो, अण्णा तुम्ही माफ केलंय त्याला, पण आम्ही नाही माफ केलंय, आम्ही तर दुश्मनी काढणारच. अवनीला खूप टेन्शन येतं. राजा म्हणतो, अण्णा तुम्हाला याने टच केलंय ना, आता आम्ही याला कसं कसं टच करतो ना, तुम्ही ते पाहाल, आम्ही त्याला काही सोडणार नाहीये. यशोदा म्हणतो, राजा आपण गुंड नाहीये, असं काही करू नका. तर राजा म्हणतो, यशोदा आपण गुंड नाहीये, याचा अर्थ आपल्या अण्णांवर त्याने वार केलाय तो आपण सहन करून घेणार का? नाही, बदला तर घेणारच. धोंड्यांना म्हणतात, अरे राजा पाण्या असं करू नका. परंतु राजा आणि पाण्या काही ऐकायला तयार नसतात आणि पाण्या हा मोबाईल तेथे विटांवर ठेवून देतो. सगळे खूप घाबरतात की आता हे काय करणार आहे. तेवढ्यात अवनी म्हणते, राजा खरंच असं काही करू नको, तुला माझी. तेवढ्यात राजा म्हणतो, नाही मॅडम, मला शपथ वगैरे द्यायची नाही, उलट तुम्हाला माझी शपथ आहे, तुम्ही आता गप्प बसायचं. अवनी गप्प बसते. नमी, पायली सगळ्यांना खूप टेन्शन आलेलं असतं की आता राजा काय करणार आहे. सगळेजण व्हिडिओ कॉलवर हे पाहत असतात. मग राजा पाण्याला महेशला पकडायला सांगतो आणि तो महेशच्या समोर येतो आणि त्याच्या खिशातून हा भला मोठा चाकू बाहेर काढतो. एवढा मोठा चाकू पाहून सगळे घाबरतात. महेश कसा बसा पाण्याचा हात तोंडावून सोडवतो आणि म्हणतो, अवनी अवनी सांग यांना, हे सगळं खूप महागात पडेल, मी देशमाने देशमाने. पाण्या म्हणतो, राजा याचा मांस काय अजून गेलेला नाहीये, याचा मांस उतरूया, काढ काढ घाल खूपच त्याच्या पोटात चाकू. राजा म्हणतो, आज तू मेला रे, आज तू मेला. असं म्हणून राजा चक्क महेशच्या पोटात जोरात चाकू खुपसतो. सगळ्यांना जबर धक्का बसतो. महेशला वाटतं हाच तो क्षण, मेलो मी आता. महेश डोळे बंद करतो. इकडे धोंड्यांना डोळ्यावर हात ठेवतात. पायल, नमी सगळे खूप घाबरतात आणि महेश हा एकदम डोळ्यात पाणी आणून शेवटच्या क्षणी जसं म्हणतात तसं बोलतो, हे सगळं काय केलं तुम्ही? आणि तेवढ्यात राजा हा चाकू त्याच्या पोटातून बाहेर काढतो. चाकूला काही रक्तबिक्त लागलेलं नसतं आणि राजा हा चाकू असा ढेचू ढेचू खालीवर करतो आणि म्हणतो, फक्त हवा काढली तुझी, ढेरी खूप वाढली होती ना. हे ऐकून सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो आणि मग महेशला सुद्धा कळतं की हा चाकू खोटा आहे आणि माझ्या पोटात काही खुपसलेला नाहीये. अवनी, धोंडियांना या सगळ्यांना समजतं. नमी, पायली ह्या सुद्धा हसू लागतात. त्यांना समजतं की हे सगळं नाटक होतं. या पाण्या आणि राजाने चेष्टा केली होती. मग पाण्या आणि राजा महेशला खाली बसवतात. पाण्या त्याचे दोन्ही हात पकडतो आणि म्हणतो, तुला काय वाटलं, तू आमच्या अण्णांच्या पोटात चाकू खुपसशील आणि आम्ही तुला काही करणार नाही? राजा सांगतो, हा चाकू खोटा आहे, कारण आम्ही गुंड नाही आहोत, पण आमच्या अण्णांना जो नडला त्याला आम्ही आयुष्याचा धडा शिकवला, एवढं लक्षात ठेवायचं. अवनी, धोंडियांना, यशोदा हे सगळं पाहत असतात. पाण्या आणि राजाने खून केला नाही याचं त्यांना हायसं वाटलेलं असतं. कमीत कमी एवढी चूक तरी त्यांनी केलेली नाही आहे. आणि मग राजा आणि पाण्या हे महेशला ठणकावून सांगतात, यानंतर आमच्या कुटुंबाकडे, आमच्या अण्णाकडे आणि माझ्या बायकोकडे नजर वर करून पाहायचं नाही. आम्ही गुंड नाही आहोत, आम्ही नात्यांची किंमत करतो. आमच्याकडे गाडी, बंगला, पैसा काही नसेल, परंतु माणुसकी आहे, एवढं लक्षात ठेवायचं. आणि पुढच्या वेळेस जर तू आमच्या कुटुंबाला नडला तर चाकू खरा असेल, एवढं लक्षात ठेवायचं. महेश कसाबसा हात सोडवतो आणि तेथून पळून जातो. हे दोघे सुद्धा हसू लागतात. घरच्यांना सुद्धा हायसं वाटलेलं असतं
की राजा आणि पाण्याने काही मोठी चूक केलेली नाही आहे. मग राजा मोबाईल हातात घेतो आणि राजा हा धोंडी अण्णाला सांगतो, "अण्णा, जेथे फक्त डरकाळी फोडून काम होतं, तेथे नख वापरायची काय गरज आहे? म्हणून आम्ही फक्त डरकाळी फोडली, कारण आम्ही वाघ आहोत." हो. आणि धोंडी अण्णासुद्धा सेम ॲक्शन करतात. नमी पायली हसत असतात. यशादाला हे आवडलेलं नसतं. अवनीसुद्धा खूप दुःखी झालेली असते आणि धोंडी अण्णा म्हणतात, "वा रे वाह! वा रे वाह! माझ्या वाघांनो, काय एक नंबर काम केलंय. अभिमान वाटतो मला तुमचा." हे ऐकून पाण्या आणि राजा दोघे खूप खुश होतात. धोंडी अण्णा पुढे म्हणतात, "टीच लेसन व्हेरी गुड." हे दोघे भाऊ म्हणतात, "थँक यू अण्णा." आणि यशादा चिडून म्हणतो, "अण्णा, तुम्ही त्यांचं कौतुक करताय." अण्णा म्हणता, "हां, मग कौतुक करायलाच पाहिजे ना." अवनीसुद्धा म्हणते, "करू द्या यशोदा, करू द्या. धोंडी अण्णाला आहे ना त्यांचं कौतुक करू द्या." आणि राजा, "पाण्या, तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही खूप मोठं काम केलंय आणि मी तुमचं कौतुक करेल. तुम्ही ना घरी या. राजा, तू घरी ये, मग मी तुला दाखवते." हे ऐकून राजा आणि पाण्या खूप घाबरतात. अवनी फोन कट करते. राजा आणि पाण्या विचार करतात, हे काय झालं? राजा म्हणतो, "मला तर वाटलं होतं मॅडम चांगलं म्हणतील मला, माझं कौतुक करतील. त्या तर चिडल्या." पाण्या म्हणतो, "अरे राजा, तुझ्यामुळे मी येथे आलो. तुझ्यामुळे आता वहिनी माझं काय करतील काय माहीत. आणि त्या देशमानाच्या पोटात चाकू खुपसला ना, खोटा तो खोटा, पण खुपसला ना." तर राजा म्हणतो, "हे तू निगेटिव्ह नको बोलू रे." पाण्या म्हणतो, "निगेटिव्ह नाही बोलत मी. आता घरी गेल्यावर आपलं काय पॉझिटिव्ह होतं ना, ते तू पाहाच." राजा आणि पाण्याला खूप टेन्शन आलेलं असतं. इकडे अवनीसुद्धा काहीतरी विचार करते. आता राजा आणि पाण्याला धडा शिकवण्याचा विचार करते की काय, हे तिचं तिलाच माहीत. आणि मग थोड्या वेळानंतर राजा आणि पाण्या हे दोघे घरी परत येतात. पण घरात खूप शांती असते. हे दोघे घराचा दरवाजा उघडतात तर अण्णा त्यांच्या जागेवर नसतात आणि हॉलचा दरवाजा चक्क लावलेला असतो. या दोघांना आश्चर्य वाटतं. दोघे हॉलचा दरवाजा उघडतात, आतमध्ये येतात. घरात कुणीच नसतं. राजा म्हणतो, "मॅडम सोबत सगळेच घर सोडून गेले की काय?" मग राजा हा अवनीच्या रूममध्ये येतो. अवनीच्या रूममध्ये कुणी नसतं. सगळे कुठे गेले हाच प्रश्न या दोघांना पडतो. दोघे खूप घाबरतात. तेवढ्यात राजा हा किचनचा दरवाजा उघडतो आणि या दरवाजातून यशदा आणि धन्या येतात. या दोघांनी ब्लास्ट आणलेले असतात. दोघे असं ओरडतात, ब्लास्ट करण्याचा प्रयत्न करतात, पण ब्लास्ट काय होत नाही. राजा आणि पाण्या अजून घाबरलेले असतात. आणि मग कसा बसा आधी यशदाचा ब्लास्ट होतो, मग आपल्या धन्याचा ब्लास्ट होतो आणि सगळी चमकी उडते आणि हे दोघे डान्सिंग लाइटिंग असं करत करत पाण्या आणि राजाच्या आजूबाजूने डान्स करत करत फिरत असतात. राजा आणि पाण्याला अजून भीती असं वाटत असते की नक्की दाल में कुछ काला आहे, काहीतरी गडबड आहे. आणि राजा विचारतो, "यशदा, हाणून सत्कार करणारे की सत्कार केल्यावर हाणणारे, तेवढंच सांगा." यशदा हसून म्हणतो, "अरे असं काही करणार नाहीये, आम्ही खरंच तुमचं कौतुक करतोय." पण या दोघांचा अजूनही विश्वास बसत नाही. धन्या म्हणतो, "मला तर खूप आनंद होतोय, मला अभिमान वाटतोय की तुम्ही माझे भाऊ आहात." आणि तेवढ्यात अवनी औक्षणाचं ताट घेऊन येते. धोंडी अण्णासुद्धा बरोबर असतात आणि यशदा या दोघांना खाली बसायला लावतो. राजा आणि पाण्याला अजूनही भीती वाटत असते की अवनी आपला धडा शिकवणारे, काही ना काहीतरी नक्की शिक्षा करणारे. पण अवनी त्यांच्याकडे पाहून स्माईल करत असते आणि मग चक्क या दोघांना कुंकू लावते, या दोघांना ओवाळते. अजूनही या दोघांना भीतीच वाटत असते. धोंडी अण्णा म्हणतात, "पोरांनो, आय एम प्राऊड ऑफ अस." तर पाण्या म्हणतो, "प्राऊड ऑफ यू म्हणतात अण्णा." अण्णा या दोघांजवळ येऊन म्हणतात, "तुम्हाला घडवण्यात माझा सिंहाचा वाटा आहे ना, म्हणून म्हटलं आय एम प्राऊड ऑफ अस. मला स्वतःचा सुद्धा अभिमान वाटतोय." मग पाण्या हा राजाला म्हणतो, "राजा, अण्णा नॉर्मल दिसताय, याचा अर्थ सगळं नॉर्मल आहे, काही घाबरण्याची गरज नाही आहे." तर राजा म्हणतो, "अरे अण्णांचं काही खरं नाही, कधी रंग बदलते सांगता येत नाही." तेवढ्यात अवनी म्हणते, "तुम्ही अजून घाबरताय का? घाबरण्याची गरज नाही आहे. मी खरंच तुमचं कौतुक करते, खरंच तुम्हाला ओळखलं आहे. कारण राजा, धनपाल, आज तुम्ही दाखवून दिलं आहे की बदला घेण्यासाठी नेहमी हिंसाचार करण्याची गरज नसते. नाहीतर या जगामध्ये लोक बदला घेण्यासाठी डायरेक्ट जातात, काही वाईट कृत्य करतात आणि स्वतःचं आयुष्य खराब करून घेतात. तुम्हाला दुसऱ्याचा राग आला आहे, धडा शिकवायचा आहे, तर त्याला इजा न पोहोचवता सुद्धा तुम्ही त्याला धडा शिकवू शकता, त्याला समज देऊ शकता. हे आज तुम्ही दाखवून दिलं आहे. म्हणून मला तुमचं खरंच कौतुक वाटतंय." हे ऐकून राजा आणि पाण्याला आत्ता कुठे वाटतं की हो,
हे सगळे खरं बोलताय, यांनी आपल्याला माफ केलंय, त्यांचं टेन्शन जातं. अवनी म्हणते, खरंच मी तुमच्यावर चिडलेली नाहीये, सगळं तुम्ही चांगलं केलंय, खूप छान केलंय. महेश दादाला शिक्षा होणं गरजेचं होतं आणि तुम्ही तेच केलंय. घरातील सगळे खूप खुश होतात. आणि मग राजा म्हणतो, आज काहीतरी भारी बेत व्हायला पाहिजे. धन्या म्हणतो, हो ना, चवळीची भाजी खाऊन खाऊन कंटाळा आलाय. यशोदा म्हणतो, भेंडी करतो ना, भेंडी करतो. तर अवनी म्हणते, नाही नाही, दुसरं काहीतरी करूया. यशोदा, आज मी पण तुम्हाला मदत करेल. हे ऐकून सगळे घाबरतात. राजा म्हणतो, नको नको, आपण बाहेरच जेवायला जाऊया. अवनी म्हणते, का? जमतं मला सगळं चांगलं आता, माझ्या जेवणाच्या भीतीने बाहेर जायची गरज नाहीये. तर धोंडी अण्णा म्हणतो, माझ्या सुनबाईने जे काही बनवलंय ना, ते गुपचूप खायचं, मी जातो एकटा जेवायला बाहेर. तर सगळेजण अण्णाला थांबवतात. अण्णा म्हणतात, असं तुम्हाला वाटत असेल, पण तसं काही नाहीये, मी सुद्धा सुनबाईच्या हातचं घरीच जेवणार आहे. सगळेजण हसत असतात. अवनी सुद्धा खूप खुश होते. आणि इकडे देशमानेंच्या घरी महेश अजूनही घाबरलेला असतो. स्वाती त्यानंतर संगीता दोघे त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात. महेश काही झालेलं नाहीये, घाबरू नको. पण महेश खूप घाबरलेला असतो, थरथर करत असतो. तेवढ्यात चंद्रकांत येथे येतो आणि विचारतो, काय झालं? तर संगीता सांगते, अहो पहा ना, त्या दांगट्यांच्या पोरांनी याच्यावर चाकू उघडला. चंद्रकांत चिडून म्हणतो, चाकू उघडला आणि हा घाबरला. चंद्रकांत त्याच्या डोक्यातच फटका मारतो आणि म्हणतो, अरे घाबरट कुठला, तू कसं काय घाबरतो रे? तुला मुलगा म्हणण्याची लाज वाटते. मागच्या वेळेस स्वतः चाकू मारला तेव्हा घाबरून पळून आला, आता त्यांनी चाकू मारला तरी घाबरून पळून आला. अरे मारामारी करायची ना, हाणायचं ना त्यांना. महेश म्हणतो, पण बाबा त्यांनी मला घाबरवलं. तर चंद्रकांत चक्क त्याची गचंडी पकडतो आणि म्हणतो, अरे घाबरवलं तर तू सुद्धा मारामारी करायची ना, हाणायचं ना त्यांना. तुला मी मारामारी शिकवली नाहीये का? तुला मी गुंडगर्दी शिकवली नाहीये का? सगळं शिकवलं ना तुला, पण तू असा कसा निघाला ना, काय माहीत, लाज वाटते मला तुझी. महेश मान खाली घालतो. संगीता म्हणते, अहो असं काय करताय तुम्ही? त्या दांगट्यांच्या पोरांना बोलण्याऐवजी यालाच का बोलताय? ही काय समज देण्याची पद्धत झाली का? चंद्रकांत म्हणतो, समज कसली, धमकी दिली त्यांनी, धमकी. आणि ती सुद्धा महेशला नाही, तर या चंद्रकांत देशमानेला धमकी दिली त्यांनी. स्वाती म्हणते, बाबा सोडून द्या, हे प्रकरण अजून वाढू नका. चंद्रकांत विचारतो, का? तर स्वाती सांगते, महेशला काही झालं तर? चंद्रकांत म्हणतो, काय होणार आहे? काही होणार नाहीये. महेशचा बाप अजून जिवंत आहे आणि इतक्या वर्षानंतर पहिल्यांदा कोणीतरी तोडीस तोड भेटलंय. वा दांगट वा, तुमच्याबरोबर खेळ खेळायला मजा येईल. ना कोणते नियम, ना कोणते अटी, आता समोरासमोरची लढाई, असा विचार करून चंद्रकांत खुश होतो. चंद्रकांत काहीतरी डेंजरस करणारे असंच दिसतंय. आणि इकडे धन्या राजाच्या डोक्यातील चमकी काढत असतो आणि राजा म्हणतो, काय गरज होती ती चमकी टाकायची? धन्या म्हणतो, अरे त्याशिवाय काही फील येत नाही ना. तर राजा त्याच्या अंगावर धावून जातो, फील येत नाही, फील येत नाही. धन्या पळतो, तेवढ्यात अवनी बाहेर येते. धन्या तिच्या मागे लपतो आणि म्हणतो, वहिनी. अवनी विचारते, काय झालं? तर राजा सांगतो, डोक्यात चमकी टाकली नाही आणि सगळी. अवनी म्हणते, गेली आहे चमकी. आणि चला, तुम्हाला आता गिफ्ट द्यायचं आहे, धनपाल कुठे? तर राजा सांगतो, गिफ्ट? ते मी आता गिफ्ट मीच पाहतो, जे आवडलं ते माझं, जेने आवडलं ते पाण्याचं, मीच पाहतो. असं म्हणून राजा हे गिफ्ट उघडून पाहतो. तर या गिफ्टमध्ये बॉक्समध्ये चक्क एक खोटा साप असतो. हा साप पाहून राजा खूप घाबरतो, घरभर धावत पळत सुटतो, लपून बसतो. आणि अवनी धन्या जोर जोरात हसू लागतात. तेव्हा राजाला समजतं की हा खोटा साप आहे. अवनी म्हणते, अरे खोटा साप आहे, घाबरायची गरज नाहीये. राजा म्हणतो, मी एवढं चांगलं काम केलं आणि तुम्ही मला घाबरवताय. अवनी म्हणते, तू नाही का माझ्या भावाला घाबरवलं, मी त्याचा बदला घेतला. राजा म्हणतो, हो मग ते बरोबर आहे, पण यातलं अर्ध घाबरवणं पाण्याबरोबर सुद्धा झालं पाहिजे. अवनी म्हणते, तूच घाबरव. राजा म्हणतो, नाही नाही, ते काम तुम्हीच करा, मी नाही करणार. आणि मग अवनी म्हणते, अरे राजा काय घाबरतो, हे बाय खोटा साप आहे. राजा म्हणतो, लांब ठेवा, लांब ठेवा, मला खूप भीती वाटते. अवनी म्हणते, अरे खोटा आहे ना. आणि अवनी हा साप गळ्यात घालते. तेवढ्यात धन्या अवनीला म्हणतो, अहो पण वहिनी, खोटा साप तर माझ्या खिशात आहे. अहो हा खरा साप आहे. हे ऐकून अवनी खूप घाबरते, साप फेकून देते आणि राजाला जाऊन घट्ट मिठी मारते. राजा खुश होतो आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता, पाहायला मजा आली. परंतु या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे.
मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की संपूर्ण दांगट कुटुंब मस्त अंगणामध्ये जेवणाचा बेत करणार. सगळे तेथे असतील, अण्णा खुश असतील, जोक मारत असतील, गप्पा मारत असतील आणि मग राजा हा यशोदाला म्हणेल, यशोदा तुला आठवतंय का रे, शेवटचं आपले अण्णा एवढ्या शुद्धीत किती दिवस होते? यशोदा सांगतो, नाही आठवत. तर राजा म्हणतो, खरंच बाप शुद्धीत असला ना की किती भारी वाटतं ना. हे सगळं अवनी मॅडमच्या आशीर्वादामुळे झालंय. अवनी मॅडमचा आशीर्वाद असाच आपल्या घरावर नेहमी राहू दे. अवनी हे सगळं ऐकणार. मग आता पुढे काय होईल हे पाहायला मजा येईल. तर फ्रेंड्स, तुम्हाला आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.